स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कशा घ्यायच्या यावर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही अजूनही संभ्रम कायम आहे। कोर्टाने निकालपत्रामध्ये राज्यातल्या 2022 आधीची स्थिती आणि त्या अनुषंगाने आरक्षण लागू करून निवडणुका घ्याव्यात असं म्हटलेलं आहे। त्यामुळे याविषयीची स्पष्टता येण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कायदेशीर सल्ला घेत आहे। तसंच आयोगाने राज्य सरकारला वॉर्ड फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलेले आहे आणि पुढच्या 40 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर 6 मेला सुनावणी घेण्यात आली। यावेळी या निवडणुकांसाठी 4 आठवड्यांमध्ये अधिसूचना काढावी आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। कोर्टाच्या निकालाची प्रत मंगळवारी रात्री उपलब्ध झाली आहे। त्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे आणि निकालामध्ये 2022 साली बाढिया आयोगाचा अहवाल सादर करण्याआधीची स्थिती आणि त्या अनुषंगाने आरक्षण द्यावं असे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग 2022 पूर्वीची आरक्षण स्थिती काय होती त्यानुसार जिल्हावार आरक्षणाची विस्तृत माहिती घेणार आहे।